ही एक एकराचं शेत तलाव आहे बघा. तळ्यामध्ये आपण जर 50,000 इन्व्हेस्टमेंट केले तर वर्षाला 7 ते 7 लाख रुपये उत्पन्न आहे बघा आपल्याला शेत तलाव मधनं. आता उत्पन्न कशाचे आहे ते पण सांगतो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. एकदा तुम्ही जर माशाच्या अंडी तळ्यामध्ये आणून सोडल्यात तुम्हाला कायम प्रॉफिट होत राहणार. तळ्यावर जाऊन बहुतेक तरी एक मासा मरून पडला. आता कसा आलाय ते पण काय माहित नाही आपल्याला. मासा वर कसा आला ते मी विचार करायला तेवढ्यात म्हणजे जायचं होतं मला कागवाडला. दादाच्या गाडीवरून गावापर्यंत गेलो. दादाच्या गाडीवरून उतरून डायरेक्ट सरकारच्या गाडीवर बसलो आणि डायरेक्ट चाललो बघा कागवाडकडे. कागवाडला जायचं कारण म्हणजे आपला एक मित्र येणार होता, त्याला मित्राला जाऊन भेट. भावाच्या गाडीला रिव्हर्स गेअर होता, डायरेक्ट चालल्या मागं. तिथनं डायरेक्ट गेलं बघा तहसीलदार ऑफिसमध्ये. तहसीलदार ऑफिसमध्ये सरकारचं काम होतं. तिथनं सरकारचं काम तर करून गेलं बघा आपण लगेच चायनीज सेंटरमध्ये. ऑर्डर तर दिल्यावर लगेच आलं चायनीज पण खाल्लं बघा लगेच आम्ही बसून. सरकारनं म्हणलं तेवढ्यात म्हणजे पाटील पण येणार आहे, पाटीलचं पण जरा वाट बघूया म्हणलं. पाटीलनं तर डायरेक्ट एंट्री मारली बघा चायनीज सेंटरमध्ये. हेल्मेट घेऊन आलता गडी, कुणाला मारा गेलता का काय. पाटीलला ब्लॉक मध्ये घेतलं. पाटील लगेच लाजायला चालू केला. मग काय खाली येऊन जरा जोडणा पण घेतला आमची. सरकार हत्ती चालवणार होता त्याच्यासाठी हेल्मेट पहिला घाल म्हणलं सरकारला. हेल्मेट कोण घातलाय त्याला ड्रायव्हिंग करायचं म्हणलं. आता सरकार लगेच ड्रायव्हिंग करायला गेला बघा. सरकार काय गाडी घुमवलं तर माहिती काय, असलं धुळाच काढाल तर गाडीचं. रस्ता पण इंटरनॅशनल होता, गचक काय लागतच नव्हता आम्हाला. मित्राला भेटून जायचं होतं आम्हाला लगेच मंगसोळीकडे. मित्रांनो आम्ही इथं फोटो काढणार आहे आणि गावठी सरकार बघा इथं आपलं. तिथं बघा वेट चालू आहे. मंगसोळीकडे येताना शडबाळमध्ये एक भाऊ गाठ पडला. भावाला सोडायचं होतं लोकूरमध्ये. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो मित्रांनो. आपल्या पेजला फॉलो तेवढं करून घ्या आणि युट्यूबवर बघत असता सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनेल.